मस्त भजन म्हटलं खरंच. आई तर पहिले नाहीच म्हणत होते, मला येतच नाही. मग एकदम मस्त म्हटलं. नमस्कार मित्रांनो, तर स्वागत आहे सर्वांचं आमच्या यूट्यूब चॅनलमध्ये. नमस्कार. कशाची तयारी चालू आहे? संध्याकाळची स्वयंपाकाची. असं आहे का? स्वयंपाक चालू आहे. म्हणजे इकडं दोघी मिळून चालू आहे. सासूबाई आहे इकडं आणि इकडे सुनबाई. आज आईला उपास आहे. एकादश आहे का? कालचा उपास आहे. दोन आहे. मग आज काय करायचं एकादशीला? एकादशीला बगर फराळाचं. बगर. सकाळी काय केलं? उसळ. आता आपल्याला हेच करायचं, भेंडीची भाजी. कसं भेंडीची भाजी. पण ते महालक्ष्मी केव्हा बसणार आहे? महालक्ष्मी 5 तारखेला. हो, 5 तारखेला जेवतात. नाही, 6 जेवतात ना. नाही ना, ते पाहायला कधी? 5 तारखेला जेवतात ना. 4 तारखेला बसतात. 5 तारखेला जेवतात आणि 6 तारखेला विसर्जन. 5 तारखेला बसतात, 6 तारखेला जेवतात आणि 7 तारखेला विसर्जन आहे. इथून आणखी 1 ते 2 दिवस बाकी आहे ना. 3 तारीख आहे. 3 आहे. तेच तर म्हणून नेमके कधी बसतात कधी रविवारी बसतात. 5 तारखेला जाऊ ना. मग आपण सर्वजण जायचं. तुम्ही येतं का? खरंच इकडं माझी खूप इच्छा आहे येऊन. का जायचं का? मग गाडी करा नाही का? गाडी केली का? स्पेशल गाडी करून जायचंय. हां, कसं आहे, घरच्या महालक्ष्मी आहेत तर आईला काय वाटतं इकडे? आईचं काय म्हणणं आहे? मला नाही आली पाहिजे. आली नाही पाहिजे. ते जातोच म्हणते, येतोच म्हणते ते. मग आता येतो म्हणते ते येऊ दे. अरे पण पहिला महालक्ष्मी असतं तर ठीक आहे. नाही, दुसरे आहे म्हणा. पण कसं आहे, आता घरच्या म्हटलं तर आपल्याला भीती वाटते ना देवाची. तर घरच्या म्हटलं तर आपल्याला पाय दर्शन वगैरे करायचं म्हटलं दुसऱ्या दिवशी निघू वाटलं असतं. पण आपण एवढे दिवस कशाला थांबणार आहे? पावलं वगैरे पण दिले आपण तसे. हा, पावलं वगैरे दिलेच ना अगोदर. फक्त दर्शन घ्यायला आणि जेवायला जायचं आहे. येजो म्हणे दर्शनाला. आता 1-2 जणीचा फोन आले, काय नसते होत म्हणत. पण इच्छा आहे तर जाऊ सगळेजण. कारण काही जण म्हणताय की झाला पाहिजे, काही जण म्हणताय नाही झाला पाहिजे. पण इकडे राधिकाची इच्छा काही थांबत नाही आहे. तिचं मन आहे की जायचंच आपल्याला. हो ना, तेच. कारण शेवटी इच्छा पण महत्वाची असते. आणि पण कसं आहे, वेळेच्या हिशोबानं करायला लागते सर्व. बघू तरी आपण. आई म्हणते जाऊ नको तिकडची. तरी बघू आपण, जर झालं तर जाता येते, नाही तर मग काही नक्की नाही आपलं. नाही, तिची इच्छा आहे. नाही तर मग सर्वच जण जाऊ, नाही तर मग सर्वांचं कॅन्सल करू. तिचा आग्रह आहे जायचा, जाऊ मग. चालते, असं काही प्रॉब्लेम नाही आहे. सर्व चालू आहे आता स्वयंपाकाची तयारी. इकडे पण स्वयंपाक करते लगेच. बघा पण वेळ आज ते एकादश पण आहे ना. हो, एकादशी. मंदिरात गेलो आम्ही दुपारला. मंदिरात गेलो, दर्शन वगैरे घेतलं देवीचे. आज देवी नाही उठले आहे ना. आज नाही उठले एकादशी. उद्या उठणार आणखी विसर्जन वगैरे. आईनं खूप छान भजन म्हटलं तिथं. असं माझ्या डोळ्यात पाणी सारखं. मस्त भजन म्हटलं खरंच. आई तर पहिले नाहीच म्हणत होते, मला येतच नाही. मग एकदम मस्त म्हटलं. कारण माहिती आहे का, एकादश असली तर गावाकडे काय होत होतं? आम्ही भजन म्हणून जाऊ ना. सवय होऊन गेली नाही का तिथं म्हणून जाऊ बसणार. इथं मला वाटलं आईला येतच नाही का भजन. नाही, इथं कुठं आता आईला म्हणा म्हटलं. आई का नाही ना, मला येत नाही. मग म्हटलं आहे ना, एवढं मस्त खरंच हृदय दाटून आलं घरात. आणखी आता तिकडे भजन, तिकडे सुट्टी वेगळी होती. तिकडे सुट्टी वेगळी. आता इथं 9 लोक आहेत. आपण काय झालं तरी किती जण होते? काय 10-15 बाया होत्या का? मस्त भजन. चांगलं असेल उलट इथं. ओळखीचे होऊन गेले. आणि म्हणतो ते आले की एकादशीला येत जा दर एकादशी.
हो काय का? म्हणता म्हणे की येत नाही की मस्त भजन म्हटलं म्हणते. मग चांगलं आता इकडे सोबती होत आहे आईला पण, जे आहे करमणूक होत आहे. हा. किती वाजता गेले तुम्ही? तो शूट पूर्ण घेण्यात नाही आला, हम्म. नाहीतर सर्व दाखवलं असतं भजनाचं पूर्ण. तरी पण काही ते घेतलं असेल ना. हा, तर म्हटलं कसं आहे, कोणाला पटतं व्हिडिओमध्ये यायला, कोणाला नाही पटत. त्याच्यापेक्षा मी म्हटलं की आईचंच घ्यायचं. तर थोडासा व्हिडिओ घेतला होता, तर व्हिडिओ कंटिन्यू बघा. व्हिडिओमध्ये खूप छान भजन वगैरे म्हटलेलं आहे. आणि देवी बसलेली होती, तिथं दर्शन वगैरे झालेलं आहे सगळं. खूप जणी होते भजनाला. मग आजचा आता शेवटचा दिवस देवीचा. कोणतं होतं ते? मुंगसाई महाराज होते तिथं. हा, मुंगसाची तिथे आम्ही 2-3 वेळ गेलो, पण दर्शनच नाही झालं, बंद होतं ते. मुंगसाची महाराज मंदिर झालं. आज उघडलं होतं का? आज झालं. आज गेलो आम्ही. आज उघडं होतं. हा. तरी पण मला वाटते की आईनं झाला पाहिजे नेहमी, कारण नेहमी गेलं काही हरकत नाही. करमणूक पण होते आणि जे आहे भजनासाठी सोबती पण सोबत भेटतात. पाहिजे ना, हो. तेच तर. सोबत पाहिजे, एकटीच नाही कोण्या जात. टायमाला भजनं असतात ते? एकादशी. एकादशीला. म्हणजे दर एकादशीलाच का? रेग्युलर नाही म्हणतात? नाही. रोज असतात जमलं असतं. कारण जसं गावाकडं तर रोज होतं ना, गावाकडं रोज म्हणत होते ना. रोज म्हणून जाऊ आम्ही, घंटा 2 घंटे 2 तास तरी म्हणून जाऊ. गावाकडे म्हणजे हरिपाठ हे ते चालूच हो. राहायचं. आणि घरचं मंदिर आहे त्याच्यामुळं. दिवे लावायला संध्याकाळी. घरचं मंदिर होतं ना, आता इथं घरचं थोडे आहे. हो. पण मंदिर घरचं म्हणूनच चालावं लागते, काही नसतं त्याला. घरचं मंदिर म्हटलं फरकच पडतं ना. रोज मंदिरात जाणं, सकाळी जाणं, संध्याकाळी. तरी मी प्रयत्न करतो जेवढा व्हिडिओ घेतलेला आहे तेवढा लावण्याचा. हो. तो व्हिडिओ नक्की बघा तुम्ही. खूप मस्त. हो, भजनं वगैरे चांगलं म्हटलेलं असेल ते पण, आणि पहिल्यांदा इथलं जे आहे मंदिर वगैरे भजनाचं ते पण, आणि कसं म्हटलं ते पण. गायत्रीचं मंदिर पण छान आहे. मुंगसाई बाबाचं आहे, ती देवी बसलेली आहे. तर मग बाया होत्याच बाया लय मोठी तिथं, 15 बाया होत्या. चालते. काजू घातल्यासारखं असेल. काजू घातल्यासारखं म्हणजे काजळ घातल्यासारखे दिसून राहिले. देव का? हा हा. साक्षात काजळ दिसा लागलं.